नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित तुमचं संपूर्ण नशीब बदलणारा व्हिडिओ ठरू शकतो. कधी शांतपणे बसून विचार केलाय का की दिवसाचे 24 तास आपण केवळ पळापळीत कामाच्या व्यापात, मुलाच्या जबाबदाऱ्यात आणि संसाराच्या ओझ्याखाली दबून घालवतो, पण रात्रीच्या त्या शांततेचे काही मोजके क्षण तुमच्या नात्याचं संपूर्ण भवितव्य ठरवत असतात. दिवसाच्या कोलाहलात नातं कसंही असलं तरी रात्रीच्या त्या निवांत आणि एकांत काळोखात तुमचं नातं प्रेमानं पुन्हा एकदा बहरतंय की हळूहळू एका मूक जीवघेण्या शांततेत आणि दुर्लक्षात हरवत चाललंय, यावर आज आपल्याला खोलवर विचार करायचा आहे. मैत्रिणींनो, रिलेशनशिप सायकोलॉजी एक खूप मोठा आणि धक्कादायक गुपित सांगते. पुरुष दिवसा किती कठोर, करारी, व्यवहारी किंवा जगाच्या नजरेत स्वतःला किती स्ट्रॉंग दाखवत असले तरी रात्रीच्या वेळी त्यांचं मन एका लहान मुलासारखं अत्यंत संवेदनशील, कोमल आणि प्रेमासाठी भुकेलेलं बनतं. दिवसाचा तो कणखर मुखवटा रात्रीच्या उशीवर डोकं टेकण्यापूर्वी गळून पडतो आणि याच सोनेरी संधीचा फायदा घेऊन तुम्ही त्याच्या मनावर आणि विचारांवर असं काही राज्य करू शकता की त्यांना तुमच्याशिवाय दुसरं काहीच सुचणार नाही. आज मी तुम्हाला अशा 9 सायकोलॉजिकल गोष्टी आणि मनाचा ताबा घेणारी ती गुपितच सांगणार आहे, जी तुम्ही फक्त रात्री झोपण्यापूर्वी केली तर तुमचा जोडीदार उठता बसता, झोपता जागता आणि अगदी त्याच्या स्वप्नातही फक्त आणि फक्त तुमचाच विचार करेल. तो तुमच्या प्रेमात इतका वेडा होईल की त्याला तुमच्या सहवासाशिवाय जगणं अपूर्ण वाटू लागेल. पण मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक अशी सायकोलॉजिकल मॅजिक मास्टर ट्रिक सांगणार आहे, जी ट्रिक वापरली तर तो रात्रभर तुमच्याच विचारात तगमगत राहील आणि त्याला तुमची अनामिक ओढ लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजचा हा प्रवास अजिबात अर्धवट सोडू नका, एकही सेकंद मिस करू नका, कारण आज आपण तुमच्या नात्यातील ती हरवलेली आग, तो विरघळलेला रोमांस आणि तुमच्यातील तो संवाद पुन्हा एकदा नव्याने जिवंत करणार आहोत. मैत्रिणींनो, रात्रीच्या वेळी पुरुषाच्या आकर्षणाला साथ घालणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतो. यालाच मी व्हिज्युअल मिस्ट्री शृंगार असं म्हणते. अनेक मैत्रिणींची ही तक्रार असते की आता लग्न होऊन खूप वर्ष झाली, मुलं मोठी झाली, आता या वयात काय नटायचं. पण मैत्रिणींनो, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. सायकोलॉजीनुसार पुरुषाचा मेंदू हा निसर्गातूनच व्हिज्युअल असतो, म्हणजेच त्यांना डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी सर्वात आधी वेगाने आकर्षित करतात. पण इथे एक मोठं सायकोलॉजिकल गुपित आहे. पुरुषाला सर्व काही स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा अर्धवट लपलेल्या किंवा गूढ गोष्टीमध्ये जास्त रस असतो. यालाच आपण इमॅजिनेशन गॅप म्हणतो. रात्री झोपताना तुम्ही जे कपडे निवडता ते केवळ आरामदायक असून चालत नाही, तर त्यात एक प्रकारचं आकर्षण असायला हवं. जेव्हा तुम्ही खूप सैल, जुने किंवा फाटलेले घरगुती कपडे घालून बेडवर जाता तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या मेंदूला कोणताही नवीन किंवा रोमांचक सिग्नल मिळत नाही. उलट त्याला असं वाटतं की आता सर्व काही नॉर्मल आहे. पण जेव्हा तुम्ही एखादा असा पेहराव करता जो तुमच्या शरीराच्या सौंदर्याला नाजूकपणे अधोरेखित करतो आणि काही गोष्टी त्याच्या कल्पनाशक्तीवर सोडतो, तेव्हा त्याचं मन आपोआप त्या सौंदर्याचा शोध घेऊ लागतं. कापडाचा प्रकार इथे खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. सिल्क किंवा सॅटिन सारखे मऊ आणि गुळगुळीत कापड जेव्हा तुमच्या त्वचेला स्पर्श करतात तेव्हा ते केवळ तुमच्यासाठी सुखद नसतात, तर ते पाहणाऱ्याच्या मनात एक प्रकारची अनामिक ओढ निर्माण करतात. गडद लाल, काळा किंवा रॉयल ब्ल्यू सारखे रंग रात्रीच्या मंद प्रकाशात एक वेगळीच जादू निर्माण करतात. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, तुम्हाला इथे कुणाचं लग्न असल्यासारखं नटायचं नाहीये, तर तुम्हाला गूढ बनायचं आहे. जेव्हा तुमची व्हिज्युअल मिस्ट्री तो पाहतो तेव्हा त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्याबद्दलची ओढ कित्येक पटीने वाढते आणि त्याला तुमच्या अधिक जवळ येण्याची सुप्त इच्छा निर्माण होते. ही साधी दिसणारी गोष्ट त्याच्या मनावर तुमच्या रूपाची एक कायमची मोहर उमटवते. आता या डोळ्यांना दिसणाऱ्या सौंदर्याला मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली दुसरी गोष्ट कामाला येते, ती म्हणजे द मॅजिक सेंट, म्हणजेच सुगंधाची जादू. मैत्रिणींनो, मानवी शरीरशास्त्राचा विचार केला तर आपल्या 5 ज्ञानेंद्रियापैकी वासाची संवेदना ही एकमेव अशी संवेदना आहे जी थेट आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टमशी जोडलेली असते. ही तीच जागा आहे जिथे आपल्या सर्व भावना,
प्रेम आणि आठवणी साठवल्या जातात. आपण एखाद्या व्यक्तीचं जुनं बोलणं विसरू शकतो, एखाद्याचा चेहरा काळानुसार धूसर होऊ शकतो, पण एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट सुगंध आपण वर्षानुवर्षे विसरत नाही. सायकोलॉजी सांगते की सुगंध हा अचेतन मनाला साथ घालण्याचा सर्वात वेगवान आणि प्रभावी मार्ग आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ असता तेव्हा तुमच्या शरीरातून येणारा एक विशिष्ट सुवास त्याच्या मेंदूतील अट्रॅक्शन सेंटरला थेट हिट करतो. पण इथे एक महत्त्वाची सायकोलॉजिकल ट्रिप लक्षात ठेवा. हा सुगंध तुम्ही दिवसा ऑफिसला जाताना, स्वयंपाक करताना किंवा बाहेर फिरताना वापरता तसा अजिबात नसावा. रात्रीसाठी तुमचा एक वेगळा सिग्नेचर सेंट असला पाहिजे. तो इतका सौम्य, फ्रेश आणि मोहक असावा की तो अनुभवण्यासाठी तुमच्या जोडीदाराला तुमच्या अगदी जवळ यावंसं वाटलं पाहिजे. जेव्हा जेव्हा तो सुगंध त्याच्या नाकात जाईल तेव्हा त्याच्या मेंदूला एक आपोआप सिग्नल मिळेल की ही वेळ आता जगाची नाही तर फक्त तुमची आणि त्याची आहे. सायकोलॉजीनुसार ठराविक सुगंधाचा संबंध ठराविक व्यक्तीशी आणि त्या वेळेच्या मूडशी कायमचा जोडला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जवळ नसाल किंवा तो कामाच्या तणावात असेल आणि चुकूनही त्याला त्या सुगंधाचा भास झाला तरी त्याच्या मनात क्षणात फक्त तुमचेच विचार येतील. हा सुगंध तुमच्या दोघांमधील भावनिक आणि शारीरिक अंतर कमी करण्याचं सर्वात मोठं अदृश्य साधन आहे. त्यामुळे आजच स्वतःसाठी एक असा सुवास निवडा जो तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनेल आणि जो फक्त रात्रीच्या त्या खास आणि जिव्हाळ्याच्या क्षणासाठीच राखीव असेल. मैत्रिणींनो, हे 2 मुद्दे तर फक्त पाया होते. आता आपण ज्या गोष्टीकडे वळणार आहोत त्या तुमच्या जोडीदाराच्या मानसिकतेचा ताबा घेण्याची खरी चावी आहेत. कारण आता आपण संवाद आणि स्पर्शाच्या त्या पातळीवर जाणार आहोत जिथे शब्दांपेक्षा भावना जास्त बोलतात. आपली तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला सायकोलॉजीमध्ये पिलो टॉक किंवा उशीवरच्या गप्पा म्हटलं जातं. मैत्रिणींनो, दिवसा आपण घराच्या, मुलाच्या किंवा पैशाच्या 1000 तक्रारी करतो, पण रात्री बेडवर गेल्यावर त्या तक्रारीचा पाडा वाचणं म्हणजे नात्याची कबर खोदण्यासारखं आहे. रात्रीची वेळ ही तक्रारीची नाही तर व्हॅलिडेशनची आहे. पुरुषांना जगात सर्वात जास्त कशाची भूक असेल तर ती त्याच्या कामाच्या कौतुकाची. जेव्हा तो थकून रात्री येतो तेव्हा त्याला ते ऐकायचं असतं की तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही त्याच्यातील पुरुषादाला दाद देणारे 3 खास शब्द वापरू शकता. उदाहरणादाखल, तुझा तो निर्णय किती धाडशी होता, किंवा तू आहेस म्हणून मला कशाचीच काळजी वाटत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या कर्तृत्वाचं असं कौतुक करता तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइन रिलीज होतं आणि त्याला तुमच्या सहवासात सर्वात जास्त आनंद मिळू लागतो. तो जगासाठी कितीही सामान्य असला तरी तुमच्या लेखी तो हिरो आहे हे त्याला जाणून देणं हीच तुमच्या प्रेमाची खरी ताकद आहे. मैत्रिणींनो, तुम्ही शृंगार आणि सुगंधाची जादू तर समजून घेतलीच आहे, पण आता आपण त्या गोष्टीकडे वळणार आहोत जी शब्दांशिवाय काळजाचा ठाव घेते. आपल्या या प्रवासातील 4थी महत्त्वाची पायरी म्हणजे सायकोलॉजिकल टच, म्हणजेच न बोलणारा स्पर्श. मैत्रिणींनो, जेव्हा आपण स्पर्श हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्यापैकी अनेक जणींना असं वाटतं की हा स्पर्श फक्त शारीरिक संबंधासाठी किंवा एका ठराविक ओढीसाठी असतो. पण सायकोलॉजीमध्ये स्पर्शाचं महत्त्व याही पलीकडे आहे. स्पर्श ही संवादाची अशी भाषा आहे जी जगातील कोणत्याही शब्दापेक्षा जास्त प्रभावी ठरते. विज्ञानानुसार जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला एक विशिष्ट पद्धतीने स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन रिलीज होतं, ज्याला लव्ह हार्मोन किंवा बॉन्डिंग हार्मोन म्हटलं जातं. हे हार्मोन नात्यातील विश्वास आणि जवळीक वाढवण्याचं काम करतं. रात्री झोपताना तुम्ही जाणीवपूर्वक केलेले छोटे छोटे स्पर्श तुमच्या जोडीदाराच्या मानसिकतेवर मोठा परिणाम करतात. उदाहरणार्थ, तो जेव्हा थकून झोपायला येतो तेव्हा त्याच्या हाताचं मनगट किंवा मानेचा मागचा भाग यावर अगदी हळुवारपणे आपला हात फिरवावा. हे सायकोलॉजिकली खूप जास्त शक्तिशाली असतं. मान आणि मनगट हे भाग अत्यंत संवेदनशील असतात कारण तिथे नसांचं जाळं त्वचेच्या अगदी जवळ असतं. जेव्हा तुम्ही त्याच्या केसातून बोट फिरवता किंवा झोपताना सहज त्याचा हात हातात घेता तेव्हा त्याला एक प्रकारची सुरक्षितता आणि निवांतपणा जाणवतो. हा स्पर्श त्याला विनाशब्द सांगत असतो की मी तुझ्यासोबत आहे, तू आता सुरक्षित आहेस आणि तुला कुणाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुमचा हा छोटासा पण प्रेमळ सायकोलॉजिकल टच त्याच्या दिवसभराचा सर्व ताणतणाव क्षणात घालवून टाकतो आणि त्याला तुमच्याशी एका अशा भावनिक धाग्याने जोडतो जो तो कधीच तोडू शकणार नाही. मैत्रिणींनो, स्पर्शानंतर आता आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आजच्या काळात सर्वात कठीण पण तितकीच गरजेची आहे. आपली 5वी पायरी आहे डिजिटल डिटॉक्स आणि पूर्ण अटेन्शन.
मैत्रिणींनो, एकदा शांतपणे विचार करा, तुम्ही दोघं बेडवर शेजारी झोपला आहात, पण तुमच्या दोघांच्या मध्ये तिसराच कोणीतरी बसलाय, तो म्हणजे तुमचा मोबाईल. आजकाल आपण बेडवर गेल्यावरही तासनतास सोशल मीडियाचे रील्स बघण्यात किंवा मेसेजिंग करण्यात इतके मग्न असतो की शेजारी बसलेल्या माणसाचं अस्तित्वच आपण विसरून जातो. ही मोबाईलची निळी स्क्रीन तुमच्या नात्यात एक अदृश्य पण खूप मोठी भिंत उभी करत आहे. जर तुम्हाला खरोखरच त्याच्या मनावर राज्य करायचं असेल तर झोपण्यापूर्वीची किमान 15 ते 20 मिनिटं तुमचा फोन चार्जिंगला लावून किंवा बाजूला ठेवून द्या. सायकोलॉजीमध्ये याला क्वालिटी प्रेझेन्स म्हणतात. जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवता तेव्हा तुम्ही त्याला एक मानसिक सिग्नल देता की माझ्यासाठी या जगात सध्या तुझ्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही. त्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आय कॉन्टॅक्ट. विज्ञानानुसार जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून किमान 3 ते 5 मिनिटं शांतपणे पाहतात तेव्हा त्यांची हृदयस्पंदन एकमेकांशी जुळू लागतात. डोळ्यात पाहण्याने एक प्रकारची पारदर्शकता आणि खोलवरची जवळीक निर्माण होते. तुमची ही पूर्ण एकाग्रता, तुमचं ते शांतपणे ऐकून घेणं आणि डोळ्यातील ती चमक तुमच्या जोडीदाराला हे पटवून देते की तो तुमच्यासाठी खास आहे. 5 मिनिटाचा हा शांत संवाद मोबाईलवरील तासनतास चालणाऱ्या चॅटिंगपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ असतो. तुमचं हे पूर्ण लक्ष त्याला तुमच्या प्रेमाचा आदर करायला भाग पाडेल आणि त्याला तुमच्या सहवासाची ओढ लावेल. मैत्रिणींनो, हे 5 गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल की नातं टिकवणं ही एक कला आहे. पण आता पुढचा जो भाग आहे तो तुमच्या जोडीदाराच्या इगोला आणि सबकॉन्शियस माइंडला कसं हँडल करायचं याबद्दल आहे. त्यामुळे पुढचे मुद्दे अजूनही धक्कादायक असणार आहेत. 6वी गोष्ट जी तुम्हाला एक यशस्वी जोडीदार बनवते ती म्हणजे इगो व्हॅलिडेशन. मैत्रिणींनो, हे मान्य करा किंवा नका करू, पण पुरुषाचा इगो हा त्याच्या अस्तित्वाचा मोठा भाग असतो. रात्रीच्या वेळी जेव्हा तो मानसिकदृष्ट्या रिलॅक्स असतो तेव्हा त्याला तुमच्याकडून संमती हवी असते. त्याने घेतलेले छोटे मोठे निर्णय, त्याने केलेले काम किंवा त्याच्या भविष्यातील योजना यावर जेव्हा तुम्ही मूक संमती देता किंवा त्याला प्रोत्साहन देता तेव्हा त्याला तुमच्याबद्दल एक अतोनात ओढ वाटू लागते. त्याला हे जाणून द्या की जगाच्या नजरेत तो काहीही असला तरी तुमच्या नजरेत तो यशस्वी आणि एक समर्थ माणूस आहे. तुमचं हे प्रोत्साहन त्याला तुमच्याकडे वारंवार खेचून आणतं, कारण त्याला माहीत असतं की फक्त तुम्हीच आहात ज्या त्याच्यावर बिनशर्त विश्वास ठेवतात. आता आपण एका सायकोलॉजिकल ट्रिककडे वळतोय जी ऐकायला खूप साधी वाटते पण जिचा परिणाम खूप खोल असतो. ही 7वी गोष्ट आहे मिररिंग टेक्निक. मैत्रिणींनो, विज्ञानाने हे सिद्ध केलंय की जेव्हा 2 व्यक्तीच्या हालचाली किंवा श्वासाची लय जुळते तेव्हा त्याच्यात एक अदृश्य मानसिक धागा विणला जातो. रात्री जेव्हा तो शांतपणे झोपण्याच्या तयारीत असतो तेव्हा त्याच्या श्वासाच्या गतीकडे बारकाईने लक्ष द्या. तो ज्या लयीत श्वास घेतोय त्याच लयीत तुम्हीही श्वास घेण्याचा प्रयत्न करा. हे करताना त्याला कळणार नाही पण त्याच्या सबकॉन्शियस माइंडला असा संकेत जाईल की तुम्ही दोघं एक आहात. ही ट्रिक त्याला तुमच्याबद्दल कमालीची सुरक्षितता आणि जवळीक मिळवून देते. यामुळे तुमचं नातं आत्मिक पातळीवर जोडलं जातं. 8वी गोष्ट ही थोडी हटके आहे आणि ती म्हणजे जवळ असूनही थोडं रहस्यमय अंतर राखण्याची कला. मैत्रिणींनो, जर तुम्ही नेहमीच पूर्णपणे उपलब्ध राहिलात किंवा पूर्णपणे त्याच्या आहारी गेलात तर पुरुष तुम्हाला गृहीत धरू लागतात. सायकोलॉजीनुसार पुरुषांना चेंज आणि चॅलेंज आवडतं. रात्रीच्या वेळी सर्व काही सुरळीत असताना अचानक थोडं शांत व्हा किंवा आपल्याच विचारात असल्यासारखं दाखवा. जेव्हा त्याला वाटतं की तुमच्या मनात काहीतरी चाललंय पण तुम्ही ते सांगत नाहीये तेव्हा तो तुमच्या मागे येतो. हे थोडंसं मिस्ट्रियस अंतर त्याला तुमच्याबद्दल अधिक उत्सुक बनवतं. त्याला हे जाणू द्या की तुमचं पूर्ण लक्ष मिळवण्यासाठी त्यालाही प्रयत्न करावे लागतील. हे तुमच्या नात्यातील ती स्पार्क टिकून ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि 9वी गोष्ट जी तुमच्या जोडीदाराला रात्रभर झोपू देणार नाही ती म्हणजे सस्पेन्स एंड. मैत्रिणींनो, कधीही कोणतंही बोलणं पूर्णपणे संपून झोपू नका. झोपताना असं एखादं वाक्य बोला जे अर्धवट असेल. उदाहरणार्थ त्याला म्हणा की मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती पण नको, आता नको, उद्या सकाळी निवांतपणे सांगेन. आणि इतकं बोलून तुम्ही शांतपणे कूस बदलून झोपी जा. ही ओपन लूप सायकोलॉजी आहे. मानवी मेंदूला अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची सवय असते. आता तो रात्रभर याच विचारात पडेल की तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं. तो तुमच्याबद्दल विचार करत राहील, तुमच्याकडे पाहत राहील आणि सकाळी उठल्याबरोबर त्याचं पहिलं लक्ष तुमच्याकडेच असेल. हा सस्पेन्स तुमच्याबद्दल आकर्षण कधीच कमी होऊ देत नाही. मैत्रिणींनो, या 9 गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर तुमचं नातं एका वेगळ्याच उंचीवर जाईल.
पण आता वेळ आली आहे त्या मॅजिक मास्टर ट्रिकची, जिचं वचन मी तुम्हाला सुरुवातीला दिलं होतं. ही ट्रिक म्हणजे द पॉज अँड विस्परिंग. जेव्हा तुमचं सर्व बोलणं होतं आणि तुम्ही झोपायला जाता तेव्हा अचानक 1 सेकंद थांबा. त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या कानात अगदी हळू आवाजात, जणू काही तुम्ही एखादं गुपित सांगताय असं त्याचं नाव घ्या किंवा एक छोटासा थँक्यू म्हणा. कानात कुजबुजलेला आवाज थेट मेंदूच्या त्या सेंटरला हिट करतो जिथे सर्वात तीव्र भावना निर्माण होतात. तुमचा तो श्वास आणि तो हळूवार आवाज त्याच्या काळजात घर करेल. तर मैत्रिणींनो, या गोष्टी केवळ टिप्स नाही तर हे नातं जपण्याचे एक शस्त्र आहे. हे करून पहा आणि मग बघा तुमचा जोडीदार कसा तुमच्या शब्दावर फिदा होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही यातील कोणती गोष्ट आज रात्री ट्राय करणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःचा स्वाभिमान जपा, स्वतःवर प्रेम करा, तरच जग तुमच्यावर प्रेम करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका धक्कादायक सायकॉलॉजीसह. तोपर्यंत आनंदी रहा. धन्यवाद.